पट्टणकडोली जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचा अनुसूचित जातीचा दाखला अवैध, आंबेडकरी चळवळीचा जल्लोष. जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचा जात वैधता अर्ज संबंधित सक्षम प्राधिकरणानं नामंजूर केला. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आंबेडकरी चळवळीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. याविषयी बोलताना ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी दलित एकजुटीचा आणि संविधानाचा विजय असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान या निर्णयानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या निर्णयामुळे आमदार आवाडे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. मात्र या निर्णयाविरोधात महेश पाटील समर्थकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पट्टणकडोली जिल्हा परिषद गटाचे सदस्य महेश पाटील यांनी निवडणुकीच्या वेळी आपला जात दाखला मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याचा सादर केला होता. या जात प्रमाणपत्राच्या विरोधात विरोधी गटानं समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली. नंतर जात पडताळणी समितीनं महेश पाटील यांचा दाखला अवैध ठरवला. समितीच्या या निर्णयानंतर हातकणंगले तालुक्यात राजकीय वातावरण तापलं. विविध चर्चांना उधाण आलं. शिवार न्यूज साठी संदीप कोले.